सांगलीवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये 36चा आकडा आहे। बंडखोरांना आवळण्याचा काँग्रेसला आता सल्ला देण्यात येतोय। काँग्रेसच्या बंडखोरांचा उद्धव ठाकरेंच्या डोक्याला ताप झालाय का, असा सवाल देखील आता उपस्थित करण्यात आलाय। सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना आवळण्याचा सल्ला काँग्रेसला दिलाय। काँग्रेसनेही डॅमेज कंट्रोल करण्याची ग्वाही देत थोडी नरमाईचीच भूमिका घेतली आहे। सांगलीवरून उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये 36चा आकडा। बंडखोरांना आवरण्याचा काँग्रेसला सल्ला। काँग्रेसच्या बंडखोरांचा उद्धव ठाकरेंच्या डोक्याला ताप। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात दंड थोपटलेत। धक्कादायक बाब म्हणजे राज्य पातळीवरचे अनेक नेते विशाल पाटलांबाबत सहानुभूती बाळगून आहेत। काँग्रेसनं अधिकृत उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करण्याची तयारीही विशाल पाटलांनी केली आहे। विशाल पाटलांच्या या पवित्र्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतापलाय। काँग्रेसनं नाराजांची नाराजी दूर करावी असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय। जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोऱ्या किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। विशाल पाटलांशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलंय। विशाल पाटील बंडखोरी करणार नाही याची खबरदारी घेत असल्याचंही काँग्रेस सांगते। तुम्ही विशाल पाटलांशी आम्ही बोलू। अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले यांनी आमची ही चर्चा झाली की विशालशी अजूनही बोलू। आपण चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही याची काळजी घेऊ। काँग्रेसमधील नाराजांमुळे मित्र पक्षांशी काँग्रेसचे असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे। सांगलीसह 2 ते 3 मतदारसंघात मित्रांना आव्हान दिलं गेल्यास महाविकास आघाडीची महाबिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।